तुम्ही तुमचा धार्मिक विचार करा, तुम्हाला स्वातंत्र्य, पण उघडपणे बोला ना की रामायणामधलं जाती व्यवस्था आम्ही मान्य करत नाही. RSSने बोलावं, बोललं का कधी? नाही बोलत. गीतेला तुम्ही मानता, माना गीतेला, तुमचा धर्म आहे तो, पण गीतेमधली वर्णव्यवस्था याला तुम्ही नकार द्या ना. हे स्टेटमेंट आलं पाहिजे सर्व हिंदू ऑर्गनायझेशन तर्फे, आणि आलं पाहिजे की आम्ही रामायणाला मानतो, आम्ही गीतेला मानतो, आम्ही वेदाला मानतो, पण त्याच्यामधली जी सामाजिक व्यवस्था, जी जाती व्यवस्था, त्याला आम्ही नाकारतो. टीका करायला पाहिजे, ते करत नाही. अण्णादुरांनी अजून एक मुद्दा मांडलेला आहे, तो असा की ह्या ज्या 18 मॉनेस्टरीज आहेत किंवा मंदिरं आहेत शिवाईझमचे, ज्यांनी हा संगून दिला, त्यांच्याकडे हजारो हजार 2,000 एकर जमीन. अच्छा. आणि त्या जमिनीचं पीक ते मजुराकडून काढून घेतात. एका प्रकारे त्यांचं एक्सप्लॉयटेशन करतात. त्याच्यावर त्यांनी फार जोर दिला. अच्छा. की हे काही समता आणि करुणा आणि मैत्रीभाव आणि गरिबाविषयी प्रेम दाखवणारे सिम्बॉल नाही आहे. हे तर हे ज्या मॉनेस्ट्रीज आहेत त्या मजुरांच्या मेहनतीमधून पैसा गोळा करतात. आवाज इंडिया टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये देशाचे ख्यातनाम अर्थतज्ञ, विचारक, साहित्यिक, संशोधक प्रोफेसर डॉक्टर सुगत थोरात सर आहेत. आणि आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर सरांशी चर्चा करणार आहोत. माझ्या हाती मुक्ती विमर्श नावाचा एक पेपर दिसतोय आपल्याला. हे थोरात सरांनी सुरू केलेला आहे हा पेपर. महिन्यातून 2दा येतो, पाक्षिक आहे. आणि या पाक्षिकाची चर्चा फार आहे. आणि या पाक्षिकामध्ये यावेळेसचं बाबासाहेब आंबेडकरांचं एक अग्रलेख आहे, जनतामधलं, 1931 मधलं. आणि सरांचं संपादकीय आहे, ते पण फार गाजत आहे, भारतीय संविधानाच्या ब्राह्मणीकरणाचे आंबेडकरांचे विश्लेषण. तर हा एका अर्थाने फारच वैचारिक प्रबोधनाचा एक ठेवा आहे हे पाक्षिक. म्हणजे आपण सुद्धा हे पाक्षिक आपल्या घरी मागवावं. या पाक्षिकाच्या संदर्भातली नेमकी भूमिका काय आहे, या पाक्षिकाचा उद्दिष्ट काय आहे, आजच्या वर्तमान काळामध्ये हे पाक्षिक सुरू करण्याचा संकल्प मनात कसा काय आला, या संदर्भात आपण सरांशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं फार फार स्वागत आहे. तर पहिला प्रश्न आहे की मुक्ती विमर्श हे टायटल का दिलं, आणि आजच्या या काळामध्ये मुक्ती विमर्शची गरज का वाटली आपल्याला? मुक्ती विमर्श जे टायटल देण्यामागचं उद्दिष्ट हेच आहे की सध्या अनेक असे प्रश्न आहेत, वैचारिक प्रश्न आहेत, वैचारिक स्वरूपाचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर धोरणासंबंधीचे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न अनेक वेळा फार क्लिष्ट स्वरूप घेतात. अर्थव्यवस्थेसंबंधी असतील, समाजव्यवस्थेसंबंधी असतील, लोकशाही, घटनेला कसं डावललं जात आहे, असे अनेक प्रश्न आहेत. तर ह्या प्रश्नांचं आकलन लोकांना तेवढं होत नाही. आणि म्हणून ह्या पेपरच्या माध्यमातून हे जे वैचारिक आणि प्रासंगिक जे प्रश्न आहेत, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि घटनेशी संबंधित, लोकशाहीशी संबंधित, देशाच्या संबंधित, हे लोकांसमोर एक साध्या भाषेमध्ये कसे मांडावे, म्हणजे ज्यामुळे त्यांचं अंडरस्टँडिंग वाढेल, समजेल आणि त्यांना त्यांच्या कृती निश्चित करण्याकरता मदत होईल. हे मागचं एज्युकेट करणं आणि लोकांना इन्फॉर्मेशन देणं, ज्याच्यामुळे ते आपले मतं फॉर्म करण्याकरता त्यांना मदत होईल, हे मागचं उद्दिष्ट आहे प्रामुख्याने. बरोबर. या अंकामध्ये 4 प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे. तर त्या संदर्भातलं स्पष्टीकरण आपण सांगाल की नेमकं काय आपण ह्या अंकामध्ये जे दिलं आहे लोकांना, त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे? हा अंक फार महत्वाचा आहे. हा अंक सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यावर हा फोकस करतो. एक महत्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो जो प्रामुख्याने मांडला जाते, तो असं की हिंदू धर्म जो आहे, त्या हिंदू धर्माच्या आधारावर, त्याच्या विचाराच्या आधारावर राज्याचं गव्हर्नन्स असावं, लोकशाहीला सुद्धा तशा प्रकारचा हिंदू धर्माचा पदर द्यावा, असे हे प्रयत्न मांडले जातात. काही लोक मग त्याला अधिक स्पष्टीकरण देतात की वेदामधलं जे ज्ञान आहे त्याच्या आधारावर असायला पाहिजे. अलीकडे नवीन विचार आलेला आहे की सनातन जो धर्म आहे त्याचा सुद्धा आधार घेतला पाहिजे, तो राबविला पाहिजे. त्यानंतर याला जोडलेलं आपल्याला दिसतं की जेव्हा नवीन पार्लमेंट कन्स्ट्रक्ट झाली, इनॉग्रेशन झालं, त्यावेळेस ते सिम्बॉल देण्यात आलं, संगोल. तर त्याचा अर्थ काय आहे? हे सर्व असे प्रश्न येथे चर्चेला घ्यावेत आणि लोकांना थोडंसं याच्या बाबतीत क्लॅरिटी आणावी,
हे याच्याकरता हे 4 विषय याच्यामध्ये निवडलेले आहेत. पण त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की प्रथम हिंदू समाजाचा धर्म कोणता हे पण समजून घेतलं पाहिजे. कारण की एक विचार सातत्याने मांडला जात आहे की हिंदू धर्माच्या नावावर हे सर्व केलं जातं. अगदी. आणि मग त्या संदर्भात हिंदू समाजाचा धर्म कोणता, हिंदू धर्म आहे का, की तो ब्राह्मणी धर्म आहे, किंवा इतर त्याच्यामध्ये जैन सुद्धा आहेत, शीख सुद्धा आहेत, अनेक वैचारिक प्रभाव सुद्धा. नेमका हिंदू धर्म कोणता आणि हिंदू समाजाचा धर्म कोणता, ह्या प्रश्नाला बाबासाहेबांनी फार उत्कृष्ट पद्धतीनं जनतेच्या 1931च्या अंकामध्ये ती मांडणी केलेली आहे. त्याचा प्रमुख मुद्दा जो बाबासाहेब असे म्हणतात की हिंदू समाजाचा धर्म ना वैदिक धर्म आहे ना सनातनी धर्म आहे. हिंदू तर तो नाहीच आहे, कारण का हिंदू धर्माची संकल्पना तशी नाही. तो मुख्यतः ब्राह्मणी धर्म आहे. ब्राह्मणवाद किंवा ब्रॅह्मनिझम जो म्हणतो आपण तो आहे. आणि ह्याला लोक विरोध एवढ्यासाठी करतात की तो ब्राह्मणवाद म्हटल्यामुळे त्याचं बोट कुठेतरी ब्राह्मण कम्युनिटीकडे जातं, म्हणून त्याला विरोध केला जातो. आणि म्हणून ब्राह्मणिझमच्या नावावर अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुझमचा वापर केला जात आहे. बरोबर. पण अक्षरशः जो प्रचार होत आहे, अक्षरशः ज्या कृती होत आहेत त्या कृती ब्राह्मणवादाच्या आहेत. बरोबर. हा एक प्रमुख मुद्दा बाबासाहेबांनी मांडलेला आहे. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की ब्राह्मणवादच हा शब्द आपण वापरायला पाहिजे. सनातन धर्म किंवा वैदिक धर्म किंवा हिंदुझम हे शब्द वापरू नये. ब्राह्मणवाद हा शब्द वापरावा. त्याची ब्राह्मणवादाची विचारसरणी ज्याला आपण समोर जावं. राईट. या अंकामध्ये जे महत्वपूर्ण आपण आर्टिकलचा उल्लेख केला बाबासाहेबांचं, जे जनतामधलं आर्टिकल आहे, हिंदू समाजाचा धर्म कोणता. आणि अलीकडे जे आपण बघतोय की या देशामध्ये संविधानाचं सुद्धा ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि अनेकांची अशी डिमांड सुद्धा आहे की नवीन घटना असावी आणि त्या घटनेमध्ये वेदातली काही मूल्य अंतर्भूत असावीत. अनेकांचा हे म्हणणं आहे की सनातन धर्मातली मूल्य अंतर्भूत असावीत. तसं अनेक प्रकारचे लोकांचे तर्क आहेत. तर माझं हे म्हणणं आहे की जी घटना बाबासाहेबांनी दिली ती समता, सुंदरता, बंधुता, न्याय देते, त्याच्या विपरीत जाऊन विषमतेवर आधारित घटना देण्याचं काम किंवा तसा विचार एक समोर येतो आहे. तर आपण ह्या अंकामध्ये कशा पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे की नेमकं बाबासाहेबांना अभिप्रेत जो समाज रचना होती त्याच्या विपरीत कशा पद्धतीची समाजरचना त्यांना अभिप्रेत आहे आणि कशा पद्धतीने ते लोक इम्प्लिमेंट करतायत. आम्हाला फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्याच्यामध्ये संपादकीयमध्ये त्याच्यामध्ये ह्या प्रश्नावर सखोल अशी चर्चा केलेली आहे. सध्या जे की घटनेला आधार वैदिझमचा असावा, सनातन धर्माचा असावा, हिंदुझमचा असावा, किंवा काही एका टोकाला जाऊन मनुस्मृतीचा असावा अशी मंडळी आहे. हे मागच्या 10 वर्षापासून हे सुरू आहे. त्याच्या अगोदरही तो विचार होता. ह्याचं विश्लेषण जे आहे हे काय आहे, स्थिती, ही कल्पना काय आहे, याच्या मागचे उद्दिष्ट काय आहे, याची प्रक्रिया काय आहे, याच्याविषयी अकॅडमिशियन जे आहे, अभ्यासक आहे, त्याच्यावर लिहित आहेत. पण त्याच्यामध्ये जो अप्रोच ते फॉलो करतात, त्याच्यामध्ये तो अप्रोच असा फॉलो करतात की जर्मनीचं उदाहरण देऊ किंवा इटलीचं उदाहरण देऊ, फॅसिझमला एक्सप्लेन करण्याचा इथे प्रयत्न केला जातो. आता त्याच्यामध्ये त्याचे एव्हिडन्सेस आहेत. म्हणजे इटलीला गेले, मेस्विनला भेटले, तिथला ड्रेस आणला RSSने, हिटलर बरोबर सुद्धा भेट झाली आणि तशा प्रकारचं मॉडेल इथे आणलं जात आहे की डेमोक्रेसीच्या माध्यमातून फॅसिझम आणावा. मग त्याच्यामध्ये मग साम्यवादी लोकांवर अटॅक, त्याच्यानंतर इतर याच्यावर अटॅक आणि डिक्टेटोरियल एलिमेंट आणण्याचा प्रयत्न आहे. याचं विश्लेषण हे लोक करत आहेत. पण मला असं वाटतं, माझा असा विचार आहे की जर्मनीमधून जो उदाहरण घेतलं जाते किंवा मुस्लिमीचं जे उदाहरण घेतलं जाते हे फार तर आपल्याला उपयोगी पडतं की ह्या ज्या संघटना आहेत, ह्या संघटना ती मेथड आहे, त्या मेथड
वापरतात हम्म. इथपर्यंतच आपल्याला त्याचा फायदा होतो. हम्म. परंतु हे सर्व करण्यामध्ये उद्दिष्ट काय? हम्म. घटनेमध्ये ब्राह्मणिझमच्या आधारावर किंवा सनातन धर्माच्या आधारावर किंवा मनुस्मृतीच्या आधारावर बदल आणणं, हम्म. याच्या मागचे उद्दिष्ट काय आणि त्याचं स्वरूप काय अगदी. आणि का केलं जाते हे याच्याविषयी प्रश्न कोणी अगदी. याचे उत्तर दिले जात नाही. हा. याच्यामध्ये बाबासाहेबांचा जो विचार आहे तो आपल्याला निश्चितपणे हे सध्याची जी स्थिती आहे ती समजून घेण्याकरता उपयोगी पडतो. ब्रीफ मध्ये सांगायचं तर आपल्याला असं म्हणता येईल की बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की भारताचा जर इतिहास आपण पाहिला तर हा इतिहास जो आहे हा वैचारिक संघर्षाचा इतिहास आहे. हम्म. आणि ह्या वैचारिक संघर्षाचा इतिहास म्हणजे प्रामुख्यानं ब्रॅह्मनिझम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बुद्धिझम आणि बुद्धिझम संबंधित काही अजून धर्म जैनिझम आहे किंवा पुढे चालून सिखिझम वगैरे. पण प्रामुख्याने हा संघर्ष जो आहे हा ब्रॅह्मनिझमचा आणि बुद्धिझम मधला संघर्ष आहे, वैचारिक संघर्ष आहे. तर मग ह्या वैचारिक संघर्षाचं स्वरूप काय? तर त्याच्यात त्यांनी प्रामुख्याने मांडलेलं आहे रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन मध्ये आणि इतर याच्यामध्ये की ब्रॅह्मनिझमचे धार्मिक विचार आहेत, ब्रॅह्मनिझमचे सामाजिक विचार आहेत. ब्रॅह्मनिझमचे धार्मिक जे विचार आहेत ते वैदिक काळापासून जे आलेले आहेत ते असे आहेत की पृथ्वी देवाने निर्माण केली, मानव देवाने निर्माण केले. त्यामुळे देवाची जर आपल्याला आपलं भलं करून घ्यायचं असेल तर देवाची पूजा अर्चा केली पाहिजे आणि ती आपल्याला मिळू शकतं पूजा केल्यानंतर, पुस्तकाचं पठण केल्यानंतर, सॅक्रिफायसेस केल्यानंतर आणि हे ब्रॅह्मण प्रीचच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळू शकतील. ही एक धार्मिक कल्पना आहे. तर देवाचं अस्तित्व, देवानं पृथ्वी निर्माण केली, देवाने मानव निर्माण केले आणि देवापासून जर आपल्याला ब्लेसिंग घ्यायचे असतील चांगल्या जीवनाकरता तर रिच्युअल परफॉर्म केले पाहिजे, राईट परफॉर्म केले पाहिजे, सॅक्रिफायसेस केले पाहिजे, ॲनिमल सॅक्रिफाईस किंवा इतर. हा एक धार्मिक विचार झाला. त्याच्यानंतर धार्मिक विचारामध्ये पुनर्जन्माची संकल्पना आहे. पुनर्जन्माकरता मग त्यांनी आत्म्याचा कॉन्सेप्ट आणलेला आहे आणि कर्म सिद्धांत आणलेला आहे की जे तुमचं जे जीवन आहे सध्याचं ते मागच्या जन्मी जे तुम्ही काही कर्म केली त्याच्यानुसार आहे आणि ह्या जन्मामध्ये तुम्हाला काही परिवर्तन करता येत नाही. जातीमध्ये आखून दिलं तेच करायचं असतं. तुम्ही जर आता जर तुमच्या जातीनुसार कृत्य केलं तर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये चांगला जन्म मिळण्याची शक्यता आहे. आणि हे जे कर्माचे जे इम्प्रेशन आहेत हे आत्म्याद्वारा ट्रान्सफर होतात. आत्म्याचा पुनर्जन्म होतो, शरीराचा होत नाही. तर आत्मा इटर्नल आहे, परमनंट आहे. ह्या अशा संकल्पना हे एक धार्मिक विचारांचं एक वर्तुळ आहे. पण त्याचबरोबर सामाजिक व्यवस्था आहे, सामाजिक विचार आहेत. तेथे सामाजिक व्यवस्था म्हणजे हिंदू समाजाची सामाजिक व्यवस्था ही जाती व्यवस्था आहे, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था आहे. आणि जी जाती व्यवस्था ही असमानतेच्या प्रिन्सिपलवर आधारलेली आहे की व्यक्तींचे वेगवेगळ्या जातींचे अधिकार हे वेगवेगळे आहेत आणि जो खालचा आहे विशेषतः अस्पृश्य याला काही अधिकार नाही, आर्थिक नाही, सामाजिक नाही. ही एक विचारसरणी वैदिक काळापासून पुढे चालत आलेली आहे. आता याच्या विरोधामध्ये एक दुसरा पर्यायी विचार उभा झालेला आहे. बुद्ध काळामध्ये ज्यांनी विरोध केला ह्या विचारसरणीला त्यांना श्रमनिझम म्हणतात. ते श्रमनिझम जो समनिस्ट जे आहेत, समनिझमची आयडिओलॉजी आहे ते देवाची संकल्पनेला मानत नाहीत, देवाची पूजाला मानत नाहीत, रिच्युअलला मानत नाहीत आणि एक आत्मा ही कन्सेप्ट नाही. कर्म सिद्धांत जो जन्मावर आधारित आहे तो पण नाही आहे. पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ब्रॅह्मनिझम मटेरियलिझमवर आधारित आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की हाऊस होल्ड असणं फार महत्वाचं आहे, घर असणं फार महत्वाचं आहे, अधिक मुलं फार असणं महत्वाचं आहे आणि आर्थिक उन्नती करता हे सर्व केलं पाहिजे. हे जे श्रमनिष्ठ होते यांनी त्याला सुद्धा त्याच्या विरोधात त्यांनी मानलेलं आहे की अनासक्ती, नॉन अट्रॅक्शन असू नये भौतिक सुखाकरता, म्हणून मग घर सोडून जाणं, संन्यासी बनणं. तर संन्यासीचा जो कॉन्सेप्ट आहे हा श्रमनिझम मध्ये पासून सुरुवात झाली, पुढे तो बुद्धिझम मध्ये भिक्खू मध्ये झाला. तर बुद्धा काळाच्या पूर्वीचा जो संघर्ष आहे तो संघर्ष हा आहे दोन संस्कृतीमधला. पण साध्या भाषेमध्ये सांगायचं असलं तर लोक म्हणतील बुवा त्यांचा हा धार्मिक विचार आहे तर असू दे, त्याच्यात काय फरक पडतो. पण तो तसा नाही आहे. त्याचं स्वरूप असं आहे की
वैदिक विचार, ब्रॅह्मनिझमचा विचार हा समतेला नाकारणारा. अगदी. दुसरं विवेक बुद्धी जी आहे, रॅशनलिझम आहे, त्याच्या डेव्हलपमेंट याला 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 नाकारणारा असल्यामुळे त्याला पर्यायी विचार जो मांडला समलिझमनी तो म्हणजे समतेवर आधारित, विवेकावर आधारित आणि भौतिक सुखाची तेवढी अभिलाषा नाही. आणि म्हणून ते एस्थेटिक लाईफ ज्याला म्हणतात आपण, संन्यासी लाईफ, याच्यावर भर आहे. हे झालं बुद्ध सीनवर येईपर्यंत, BC 600 पर्यंत. तर हा संघर्ष थांबला नाही तिथे, हा संघर्ष मग पुढे झाला. पण बुद्धिझमचा जो विकास झाला 600 BC पासनं, आणि नंतर मग अशोकाने तो संपूर्णपणे बुद्धिझम स्वीकार करून ऍक्च्युअल कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. 2/3 पॉप्युलेशन जवळजवळ बुद्धिझमची होती, तो कृतीमध्ये तो आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये डिटेल आपल्याला जाण्याकरता वेळ नाही. परंतु बुद्धिझम आणि बुद्धानंतरचा जो अशोकाचा पिरियड आहे ज्याच्यामध्ये बुद्धिझम स्प्रेड झाला, अर्थव्यवस्था पण सुधारली, तो रिव्होल्युशनरी आहे. जो ब्रॅह्मनिझमची जी काउंटर रिव्होल्युशन आहे त्याच्या विरोधामध्ये तो विचार आलेला आहे. तर बुद्धिझम आणि अशोक आणि तत्सम जे विचारसरणी आहे, समनिझम तर आहे पण अजूनही लोक जे आर्थिक याच्यावर भर देतात, हा एक समतेला मानणारा, स्वातंत्र्याला मानणारा विचार, विवेकवादला मानणारा विचार हा ब्रॅह्मनिझमच्या विरोधामध्ये झाला. आता ही जी क्रांती आहे ही चालली साधारणतः BC 200 पर्यंत. आणि BC 200 मध्ये आपल्याला तो माहित आहे इन्सिडेंट, आजकाल युट्यूबवर फार मोठ्या प्रमाणामध्ये हे केला जातो की अशोकाचा जो शेवटचा किंग होता, अशोक घराण्यामधला, त्यांचा ब्राह्मीण जो सेनापती होता पुष्यमित्र शिवून, त्यांनी त्यांची हत्या केली आणि त्यांनी तो पॉवर घेतला आणि तेथून मग काउंटर रिव्होल्युशन सुरू झाली. बरोबर आहे. आता याच्यामध्ये विश्लेषण बाबासाहेबांचे फार महत्वाचं विश्लेषण आहे बाबासाहेबांचं, की काउंटर रिव्होल्युशन का सुरू झाली. कारण काय झालं की ब्राह्मीण धर्माचे सर्व धार्मिक विचार अशोकाने संपवण्याचा प्रयत्न केला आणि जाती व्यवस्थेला. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ब्राह्मण कम्युनिटीचे जातीचे जे अधिकार होते, प्रिव्हिलेजेस होते, ते सर्व काढून टाकले. त्यामुळे धर्म, समाज व्यवस्था आणि ब्राह्मणांचे प्रिव्हिलेजेस हे कमी झाल्यामुळे सारखी वाट पाहत होते की ह्याला आपण कसं परत फिरवायचं. ते झालं मग साधारणतः 200 BCच्या काळामध्ये. आणि त्याच्यानंतर पुष्यमित्र शुंगांनी, डॉक्टर आंबेडकरांची अशी भूमिका आहे की पुष्यमित्र शुंगांनीच मनुस्मृती लिहून घेतली. ओके. ती मनु हे तो पण नाव आहे, पण ते भारद्वाज, सुमती भारद्वाज यांच्याकडून ती लिहून घेतली. तर त्याच्यामध्ये ती काउंटर रिव्होल्युशन असण्याचं कारण असं आहे की जे काही त्याच्यामध्ये काही विचार मांडलेले, त्याची 3-4 उदाहरणं बाबासाहेबांना दिलेली आहेत. ते असे की ब्राह्मणांचे अधिकार गेल्यामुळं ते अधिकार त्यांना कायम ठेवावे म्हणून रिइटरेट करण्याकरता मनुस्मृतीमध्ये अत्यंत जोमानं, ईर्ष्येनं ते सर्व मांडले. म्हणजे इतकं मांडलेलं आहे मग ते की कोणी घेऊ नये की ही भूमी जी आहे ही ब्राह्मणांची संपत्ती आहे, ते भूदेव आहे, सर्व संपत्ती त्यांच्याकडे. हे का आलं? हे त्याच्या अगोदर नव्हतं. हे रिइटरेट करण्यासाठी एवढं आलं की पुढे चालून असं काही घडू नये. त्याच्यानंतर ऑक्युपेशन फिक्स होते. बाबासाहेबांचं म्हणणं आहे ऑक्युपेशन फिक्स होते. ब्राह्मणांचा हा धंदा नव्हता की त्यांनी क्षत्रियाचा रोल घेऊन जर्नल बनावं. तर म्हणून त्याच्यामध्ये बदल केला. कारण की लोकांमध्ये आक्रोश होता की बाई ब्राह्मण राजा कसा होऊ शकतो. हे खून केला तो भाग आहे, परंतु हे होतं की ब्राह्मणांनी आपला जो परंपरागत धंदा आहे टीचिंग अँड प्रीचिंग तो सोडलेला आहे. म्हणून तिथे मनुस्मृतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे की ब्राह्मण जर त्याच्या परंपरागत व्यवसायापासून जर जगू शकला नाही, उदरनिर्वाह करू शकला नाही, तो क्षत्रियाचा धंदा घेऊ शकतो, वैश्याचा धंदा घेऊ शकतो, शूद्राचा नाही. क्षत्रिय जर जगू शकला नाही तर वैश्याचा घेऊ शकतो, वैश्य जर जगू शकला नाही तर शूद्राचा नाही, तो आपलाच करेल. थोडंसं लिबरल थॉट शूद्रामध्ये सुद्धा आलेला आहे की तुम्ही तुमचं काम जे मजदुरी स्लेव आहे ते करा, परंतु तुम्ही काही थोडे आर्टिझन सुद्धा करू शकता. हे कशा करता केलं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे? हे एवढ्यासाठी केलं की हे जस्टिफाय करायचं होतं लोकांना सांगायला किंवा नाही आता ऑक्युपेशनल रिजिडिटी तेवढी नाही आहे, हे बदल होऊ शकतात. हे जे बाबासाहेबांचं म्हणणं आहे की मनुस्मृती हा अत्यंत कट्टर असा काउंटर रिव्होल्युशनरी विचार त्याच्यामध्ये आणले आणि ते एवढ्यासाठीच आणले की हा जो बुद्धाचा आणि अशोकाचा विचारांचा प्रभाव होता त्याच्या
उलट झाला. आता त्याच्यामध्ये फार खोलामध्ये मला जाण्याचं नाही, परंतु साधारणतः 1 AD to 1200 AD ह्या काळामध्ये बरेचसे राजे हे हायकास्ट आणि ब्राह्मणिझमला मानत असल्यामुळे बुद्धिझमवर प्रचंड हल्ला झाला. बरोबर. बुद्धिझमवर प्रचंड हल्ला असा झाला की त्यांचे भिक्खूंना ची हिंसा करण्यात आली, कत्तल करण्यात मंदिरं हे करण्यात आली. जर आपण D.N. झाचं जर पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये सेपरेट चॅप्टर आहे आणि सर्व राज्यामध्ये कसं बुद्धाचे विहार कसे तोडण्यात आली, त्याच्यावर इव्हन हिंदू टेम्पल सुद्धा हे करण्यात आली, पुस्तकं संपवण्यात आली बुद्धिझमची. त्याच्यामध्ये थोडासा नालंदामध्ये मुस्लिम किंगचा सुद्धा रोल आहे, पण त्याच्यामध्ये महत्वाचा रोल ब्राह्मण मंडळींचा, ब्राह्मण विचारवादी मंडळींचा. बाय 1200 बुद्धिझम जवळजवळ संपला होता. आणि त्याच्यानंतरची अजून एक स्टेप आहे काउंटर रिव्होल्युशनची, की बुद्धिझम संपल्यानंतर एक रिव्होल्युशनरी विचार परत आलेला आहे. तो आलेला आहे भक्ती चळवळ. म्हणजे 13व्या शतकामध्ये नामदेव येऊन धार्मिक समानतेची भाषा करतात, चोखामेळा धार्मिक समानतेची भाषा, सामाजिक समानतेची भाषा करतात, आर्थिक समानतेची भाषा करतात. जनाबाई हे सर्व नंतर तुकाराम आलेले आहेत. उत्तर भारतामध्ये कबीर आणि कबीर आहेत, अच्युतानंद आहे, मीरा आहे, आदी मुवमेंट आहे, हे आलेले आहेत. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये आहे, तामिळनाडूमध्ये पेरियारच्या अगोदर दलित एक समाज सुधारक दास आहे, आणि केरळामध्ये नारायण गुरुच्या अगोदर सुद्धा एक दलित होऊन गेलेला आहे. तर ही चौफेर मेडिवल पिरियड म्हणजे मुस्लिम काळामध्ये चौफेर एक रिव्होल्युशनरी बुद्धिझमच्या विचारांना प्रभावित झालेली एक चळवळ उभी झालेली. महानुभाव स्वतःला लपून ते करत होते. तर ह्याला विरोध करण्यात आला. ह्याला सुद्धा काउंटर रिव्होल्युशन ब्राह्मणवादाने केलेली आहे. पण एक महत्वाचा मुद्दा सांगावा लागेल की जेव्हा मग 18व्या शतकामध्ये 1754च्या काळामध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी आली आणि ब्रिटिशांचं राज आलं, त्यावेळेस त्यांनी इंडिव्हिज्युअल फ्रीडम आणि इंडिव्हिज्युअल राईटचा कॉन्सेप्ट आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याला बेंगॉलमध्ये विरोध करण्यात आला. इतका प्रचंड विरोध झाला की त्यांनी भाग पाडले यांना, ब्रिटिशांना, की जातीला टच करू नका, बाकी तुम्हाला काय करायचं, सती बंदी करायची आहे, विडो बंद करायचा आहे, चाइल्ड मॅरेज बंद करायचं आहे, तर काय हरकत नाही. इंग्लिश एज्युकेशन आणायचं असेल तर असू द्या. राजा राममोहन रायने आग्रह धरला की संस्कृतच्या ऐवजी इंग्लिशमध्ये एज्युकेशन आलं पाहिजे. परंतु जातीवर आधारित जी आमची समाज व्यवस्था आहे त्याला टच करू. तसंच मौलवींनी सुद्धा म्हटलं की आमचं जे इस्लामच्या आधारावर त्याला तुम्ही टच करू. म्हणून 1772चा पहिला अँग्लो इंडियन ऍक्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये तो स्पष्ट लिहिलेला आहे. एवढंच नव्हे तर ते ब्रिटिश जे झाले होते त्यांना काही संस्कृत समजत नव्हतं. म्हणजे हिंदू म्हणजे ब्राह्मणिकल शास्त्राच्या आधारावर न्याय द्यायचा, परंतु त्यांना संस्कृत समजत नव्हती. म्हणून काय केलं की ब्राह्मणामधून काही लोकांनी ट्रेन केलं एज अ लॉयर आणि त्यांना अटॅच केलं कोर्टाशी. जेव्हा काही मुद्दे असे यायचे की ज्याच्यामध्ये शास्त्राचा अर्थ द्यायचा तेव्हा ते त्यांना रेफर करायचं. त्याचं चांगलं उदाहरण दिलेलं आहे की कसं एका व्यक्तीने, ब्राह्मण लॉयरने, जेव्हा त्यांना विचारलं की हे स्लेव्हरीचं काय करायचं, स्लेव्हरी आहे ही बाई असं म्हणते की मला अधिकार द्या, मी स्लेव्ह होती पण मला माझे अधिकार मिळाले पाहिजे, त्याच्यामध्ये मी डिटेल जाणार नाही. पण त्यांनी आपलं एक जे मार्गदर्शन केलं, नोटवर लिहून दिलं की मनूनी स्लेव्हरीला मान्य केलेलं. 7 स्लेव्ह त्यांनी मान्य केले. नारस्मृतीने स्लेव्हरी मान्य केली, 15 स्लेव्ह त्यांनी मान्य केले. मग शास्त्रानुसार त्यांनी निर्णय घेतला त्या बाईला की तुला काही अधिकार नाही, तू स्लेव्ह आहे. असं ते चाललं होतं. आणि मुस्लिमच्या बाबतीत मौलवींना बोलायचे. तर 1772 पासून तर थेट पूर्ण ब्रिटिश काळापर्यंत मध्ये आपल्याला काउंटर रिव्होल्युशन उभी झालेली आहे. त्या काउंटर रिव्होल्युशनचं उत्कृष्ट जे वर्णन केलेलं आहे आणि त्याचं कॅप्चर केलं आहे की ख्रिस्टोफर जॅफरने त्यांच्या इंडियन नॅशनलिझम मध्ये ह्या पुस्तकामध्ये ते वाचण्यासारखं आहे. काय झालं की 1772 मध्ये जेव्हा ब्रिटिश आले त्यांनी समतेची भाषा केली आणि मग ब्राह्मणवादी मंडळी म्हटलं नाही की जात ठेवा. त्याचबरोबर त्यांनी मुस्लिमांना सुद्धा फेवर केले ॲज अ मायनॉरिटी म्हणून. हा समतेचा विचार आणि मुस्लिमांना फेवर याच्या विरोधामध्ये
हिंदू कॉन्सॉलिडेट व्हायला लागले. राईट. तर सभा निर्माण झाल्या. हा. तर बेंगॉलमध्ये ब्रह्म समाज, हा. उत्तरेमध्ये आर्य समाज, आर्य समाज झाला. हा. मालदींनी हिंदू समाज, हा. महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज, हा. तामिळनाडू म्हणजे तामिळनाडू समाज. हम्म. हे सर्व हिंदूंनी कॉन्सॉलिडेट केलं की आपल्या धर्मावर आणि आपल्या समाज व्यवस्थेवर हे येऊ नये म्हणून ह्या सभा केल्या. आणि शेवटी 1915 हिंदू महासभा स्थापन झाली. राईट. राईट. याचे पहिले हे जे होते दाऊद होते, त्याच्यानंतर मदन मोहन मालवीय त्याचे अध्यक्ष झाले, पुढे तनु सावरकर सुद्धा झाले. ही काउंटर रिव्होल्युशन होती. राईट. ब्रिटिशांच्या विरुद्ध ब्रिटिशांनी जो एक विचार आणला त्याच्यावर भक्ती चळवळ जी होती याच्या विरुद्ध अजून काउंटर रिव्होल्युशन आलेली आपल्या दिसते. आणि आज त्याचं किती मोठं स्वरूप आहे ते आपल्याला दिसतं. 1925 नंतर आज जे 100 वर्षाने दिसतं ते काउंटर रिव्होल्युशन अजून मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्ववादापर्यंत पोहोचले. आता हा जो विचार आपण एक खूप विस्ताराने ही गोष्ट सगळ्यांना समजून सांगितली आणि मला वाटतं अनेकांना एक नवीन बोध ह्यातून होत आला. आणि मेडिव्हल पिरियडचा जो आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये कास्टिझममुळे देशामध्ये असं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी राज्य पण निर्माण झाली. म्हणजे देश एकसंघ नव्हता त्यावेळेस, देशामध्ये अखंडता नव्हती, एकता नव्हती. मला हा प्रश्नच विचारायचा आहे की आता सध्या जसं बाबासाहेबांनी म्हटलं की हिंदू समाजाचा धर्म कोणता, आणि तुम्ही त्याचं विश्लेषण पण सांगितलं. पण आता सध्या अलीकडे सनातन धर्माचा हे आलाय की जेव्हा आपण हिंदू राष्ट्राची गोष्ट करतो किंवा ब्राह्मणिझमची गोष्ट करतो किंवा मनोधर्माची गोष्ट करतो, तर त्याला पर्याय म्हणून सनातन शब्द त्यांनी आणलेला आहे. सनातन धर्म हे म्हणतात आहे. जेव्हा की सनातनची मूळ कन्सेप्ट ही बुद्धाची होती, सनातन म्हणजे शाश्वत. त्याला तुम्ही कसं काउंटर करा? त्याच्यामध्ये मी एक मुद्दा मला असा मांडेल की हे काउंटर रेव्होल्युशन आपण हिंदू सभा स्थापन होऊन आणि 1931 15 हिंदू महासभा स्थापन झाली. त्याच्यानंतर 1925 RSS होते आहे. त्याच्यानंतर इतर संघटना होत आहेत. ही मोठी तगडी काउंटर रेव्होल्युशन आहे. आणि 1944 बाबासाहेबांनी मद्रासमध्ये भाषण देताना असं म्हटलं की हे युग जे आहे काउंटर रेव्होल्युशनचं आहे. अच्छा. आणि त्याच्यात त्यांनी गीता आणि मनुस्मृती याचा उल्लेख केला. दोन्ही ग्रंथ जे आहे काउंटर रेव्होल्युशनचे ग्रंथ. राईट. आज गीता फार मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट केला जात आहे. प्रमोशन होत आहे याला सुद्धा दिलं जातं. हा मुद्दा एक लक्षात ठेवला पाहिजे. आता अलीकडे जे स्टॅलिनचे चिरंजीव आहेत त्यांनी असा मुद्दा मांडला की सनातन धर्म हा जाती व्यवस्थेला सपोर्ट करत असल्यामुळे हा समूळ नष्ट झाला पाहिजे. त्याचा तो इतरांनी ते अजून गैरसमज वगैरे झाला. क्रिस्टोफर जफरलेटचं जे याच्यामध्ये हे आहे जे आर्टिकल आहे आणि मोहंतीचं मोहंती टेलिग्राफ मध्ये आहे. क्रिस्टोफर जफरलेट फ्रेंच अकॅडमिशियन आहे. यांनी सनातन धर्माच्या संकल्पनेविषयी चर्चा केलेली आहे. बाबासाहेबांनी सुद्धा त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे. सनातन धर्म जो ज्या पद्धतीनं ब्राह्मणवादी लोक मंडळी मांडत आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मणवादी धार्मिक विचार, वैदिक धार्मिक विचार आणि जाती व्यवस्था याचा समावेश. नाव जरी दुसरं असलं तरी धार्मिक आणि जातीय विचार जो आहे, जो सामाजिक विचार आहे तो जातीला सपोर्ट करणारा विचार आहे. तो बुद्धिझमचा जो शाश्वत आणि हे आहे तो त्याचा अर्थ नाही आहे. आता तुम्हाला दिसेल की सनातन सभा स्थापन केली होती. क्रिस्टोफर जफरलेट आपल्या याच्यामध्ये सांगतात. दाऊल त्याचे अध्यक्ष होते. त्याचं नाव सुद्धा आहे सनातनाचं. आणि जर तुम्ही पाहिलं तर सनातन धर्माची मंदिर आहेत प्रत्येक ठिकाणी. दिल्लीला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी. तर त्याच्यामधून प्रामुख्याने जो वैदिक किंवा ब्राह्मणिकल रिलिजियस कस्टम आणि रिच्युअल्स आणि विचार आहेत ते शिकवल्या जातात, ते पाळल्या जातात. आणि जाती व्यवस्थेवर त्याचा सपोर्ट आहे. त्यामुळे सनातन धर्म आणि ब्राह्मणिक धर्म याच्यामध्ये तसा काही अंतर नाही. ते एकच आहेत, फक्त नाव वेगवेगळं त्या पद्धतीने धारण करतात. आता सध्या वर्तमानमध्ये आपण जे बघतोय की देशाची नवी संसद स्थापन करण्यात आली आणि नव्या संसदेमध्ये एक प्रतीक म्हणून सेंगोला ठेवण्यात आला. आणि द हिंदूमध्ये अनेक आर्टिकल्स आले. अनेक लोकांनी विरोध पण केला की सेंगोल नावाचं असं काही जे सांगतायत ते फार थोतांड आहे. अशा पद्धतीची काही व्यवस्था नव्हती. आणि सरकार किंवा त्यांची जी मतं आहेत ती ठासून सांगतात की सेंगोल हे एक राजदंडाचे प्रतीक आहे. याबद्दल काय सांगाल आपण? त्याच्यामध्ये या
पेपरमध्ये एक आर्टिकल तिथे आहे. जेव्हा शेंगोल जो आहे हा जे प्रिस्ट आहेत शैविनिझमला मानणारे, शिवाला मानणारे, त्यांच्या 18 मॉनेस्टरीज आहेत तामिळनाडूमध्ये. तर त्यांनी तो जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं, नेहरू जेव्हा पहिल्यांदा सत्ता हाताळणार होते त्यावेळेस त्यांनी देण्याकरता घेऊन गेले, रेल्वेने गेले आणि तो दिला. नेहरूंना फारसं काही ते कळलं नाही. अनेक भेटी दिल्या. त्यांनी त्यांच्या संग्रही त्यांनी तो ठेवलेला. तर त्यांची म्हणणं असंच होतं की हे राज्यसत्ता ज्यावेळेस ट्रान्सफर होते त्यावेळेस दिला जातो. बरोबर आहे. तर तो कुठे पाळला जात होता. तर ह्याच्यावर DMK यांनी स्थापन केलं. त्याचे संस्थापक अण्णादुराई यांनी पहिलं आर्टिकल लिहिलं. अच्छा. आणि विरोधात आणि त्याच्या उणीवा दाखवले. आणि ते जे गीता एक स्कॉलर आहे हिंदूमध्ये लिहिते, तिनं ते रिप्रोड्यूस केलं, त्याच्यावर काही कॉमेंट सुद्धा दिले. ते आर्टिकल याच्यामध्ये. आता ही संगोल जी आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की मी खूप वाचण्याचा प्रयत्न केला. संगोल हे आहे की हे जे चुला राज्य होते हे फार साधारणतः 700-800 AD पासून तर थेट 1300-1400 पर्यंत ते होते आणि साऊथ मध्ये फार डॉमिनंट. तर जेव्हा एक तरुण जो मुलगा सत्ता हाती घ्यायचा तर वडील किंवा ते हे प्रीस्ट त्यांना ते सांगून द्यायचं. अच्छा. की बाबा हे संगोल हे प्रतीक आहे की तू राज्यसत्ता ही चांगल्या पद्धतीने चालावी. बरोबर. पण चांगली काय आहे याची सुद्धा डेफिनेशन आहे. तर जर तुम्ही पाहिलं तर सारे जे चुला किंग आहे ते शिवाइट्स आहेत, शिवाला मानणारे. आणि काही होते तो वैष्णवाइट्स होते, पण जास्तीत जास्त शिवाला मानणारे. आता ही सत्ता जेव्हा तुम्ही शेंगोलच्या द्वारात एक प्रतीक म्हणून देता त्यावेळेस तुम्ही इन प्रॅक्टिस शिवाइझम पाळता. आणि शिवाइझम जरी हा स्ट्रिक्टली स्पीकिंग वैदिक नसला तरी पूजा अर्चा देव हे सर्व त्याच्यामध्ये आहे. आणि जाती व्यवस्थेला त्यांनी विरोध केला ना. अगदी. ही त्याची विचारसरणी. आता हे प्रतीक होऊ शकतं का घटनेमध्ये, लोकसभेमध्ये होऊ शकत नाही ना. तर हे यांनी लिहिलेलं आहे, कोण अण्णादुराईने लिहिलं. पण अण्णादुराईने अजून एक मुद्दा मांडलेला आहे, तो असा की ह्या ज्या 18 मॉनेस्टरीज आहेत किंवा मंदिरं आहेत शिवाइझमचे ज्यांनी हा संगोल दिला त्यांच्याकडे हजारो 2,000 एकर जमीन आहे. अच्छा. आणि त्या जमिनीचं पीक ते मजुराकडून काढून घेतात. एका प्रकारे त्यांचं एक्सप्लॉयटेशन करतात. त्याच्यावर त्यांनी फार जोर दिला की हे काही समता आणि करुणा आणि मैत्रीभाव आणि गरिबाविषयी प्रेम दाखवणारे सिम्बॉल नाही आहे. हे तर हे ज्या मॉनेस्टरीज आहेत त्या मजुरांच्या मेहनतीमधून पैसा गोळा करतात. त्याच्यामध्ये असा काही परोपकारी असा भाव नाही. हे त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यावर काही इंटरप्रिटेशन नाही, काही नाही. पहिलं आर्टिकल त्यांचं आहे ते 1950च्या दरम्यान. अच्छा. 1950 आहे. तर शेंगोल जे ठेवलेलं आहे त्याच्या मागचं उद्दिष्ट जे मला वाटते असं की जी एक हे वाटत होते की आमचं काही डायरेक्ट असं सिम्बॉल नाही, भारतीय परंपरेचं नाही. अरे बाबा भारतीय परंपरेचं आहे ना. बुद्धाचं चक्र आहे, अशोकाचं हे आहे, ती प्रतीकच आहे ना. आता आपण आता याच्यावर आपल्याला सांगता येईल की हिंदुझमच्या नावावर सर्व केलं जात आहे. पण हिंदुझम मध्ये इतरही धर्म येतात ना. सावरकरांनी इन्क्लूड केला. इस्लाम आणि ख्रिश्चनिटी सोडून जैन, सिखिझम, बुद्धिझम हिंदुझम मध्ये इन्क्लूड केले. काही लोकांनी उदाहरणार्थ लालमणी जोशी वगैरे मंडळींनी डिफाईन करण्याचा प्रयत्न केला हिंदुझम काय. ब्रॅह्मनिझम, बुद्धिझम आणि हिंदुइझम. तर हिंदुइझमची डेफिनेशन करताना त्यांनी असं म्हटलं की ब्रॅह्मनिझम बरोबर वैदिक धर्माबरोबर इतर सर्व जे धर्म भारतामध्ये निर्माण झालेले आहेत ते सर्व मिळून आपण हिंदुइझम म्हणू शकतो. हिंदुइझम असा काही इंडिपेंडंट असा विचार नाही आहे. आता हे येथे आजच्या काळामध्ये काय होत आहे की हिंदुइझमच्या नावावर लोकांना सांगून ब्रह्मनिझमचा प्रचार केला जातो. बाबासाहेबांनी एकही म्हटलेला आहे की हिंदुइझम इज अ लेटेस्ट डेव्हलपमेंट.
हा. त्याचा आहे अगदी त्याच्यावर बरोबर आहे. 1300 वर्षापूर्वी हिंदू शब्द सुद्धा अस्तित्वात नव्हता. अस्तित्वात नव्हता. अगदी त्याला आयडियोलॉजी जी झाली, हिंदू महासभा निर्माण झाल्या, हा. मग Yes. हिंदू संघटना निर्माण झाली. सावरकरनं त्याला हिंदुत्व राष्ट्राची संकल्पना दिली. हा, हा. असं काही त्याचे काही विचार नाही आहे त्याच्यामध्ये, फक्त हिंदू राष्ट्राची संकल्पना, हा. हिंदुत्व हा. ते डिफाईन करण्याचा प्रयत्न केला. हम्म. तर हे जे आहे आज याचं समरी जर करायचं झालं तर आपल्याला प्रामुख्याने असं म्हणता येईल की सध्या फार अग्रेसिव्हली, हम्म, हम्म. फार जोराने, काही भीती न व्यक्त करता, ना भीती ठेवता, अगदी की आपण घटनेला व्हायलेट करत आहोत. अगदी बिलकुल त्याच्याचं काहीच संबंध नाही. घटनेच्या नावावर घटनेचे जे सेक्युलरिझम आहे, हा. धर्मनिरपेक्षता आहे, त्याला पूर्णपणे एक प्रकारे नकारलं जात आहे. आता अयोध्या बांधलं जात आहे. अयोध्याचं जे राम मंदिर आहे त्याचं 22 तारखेला विधिवत ते उद्घाटन करतायत आणि त्यासाठी आत्तापासून खूप मोठा एक माहोल क्रिएट होतोय वेगवेगळ्या पद्धतीने. तुम्ही जर उत्तर भारताचे दैनिक जागरण वगैरे काही पेपर बघाल तर तुम्हाला कमीत कमी 10 बाणं फक्त त्याच्यावर दिसतील. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार प्रसार होत आहे. घरकुल दक्षता वाटल्या जात आहेत. लोकांमध्ये एक मोठा धार्मिक भाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. तर इतकं मोठ्या प्रमाणामध्ये एका धर्माचं एक प्रचंड असं माहोल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा बेनिफिट पॉलिटिकल घेण्याचा प्रयत्न होणार आहे. तुम्हाला काय वाटतं की ही जी काही भूमिका वर्तमान सत्ताधारी पक्ष जे करतोय, धर्मनिरपेक्षतेला पूर्णपणे नाकारलं जात आहे. देशामध्ये जे अनेक धर्म आहेत त्याला सुद्धा नाकारलं जात आहे आणि एका विशेष धर्माचं आवरण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला कसं तुम्ही विश्लेषण करा? त्याच्यामध्ये असं आहे की आपण जर आपली घटना घेतली तर घटनेमध्ये रिलिजियस फ्रीडम एक फंडामेंटल राईट आहे का? बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे की तुम्ही आपल्या धर्माचा प्रोफेस करू शकता. हा. एक्सप्रेशन, राईट टू एक्सप्रेस रिलिजन, राईट टू कन्वर्ट, अगदी राईट टू प्रोफेस, हे अधिकार तुम्हाला पूर्ण दिले, सगळ्यांना दिले आहेत. पण त्याचबरोबर हे सुद्धा स्पष्ट मांडलेलं आहे की एक विशिष्ट धर्माचे विचार राज्याचा आधार बनणार होऊ शकत नाही. राज्याचा आधार जो आहे, जो चालेल ते घटनेच्या आधारावर, समता, एकता, जे काही प्रिन्सिपल त्याच्या आधारावर. आणि धर्मनिरपेक्षता हे फार मोठं महत्वाचं प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये. तर आपल्या धर्माचा तुम्हाला प्रचार करायचा आहे, मंदिरं बांधायची आहेत, प्रोफेस करायचं आहे, ते स्वातंत्र्य करा. परंतु ह्याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये. लोकांना तो अधिकार आहे, पण सरकारने एका विशिष्ट धर्माला प्रमोट करायला नको ना. अगदी म्हणजे आज आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचा सपोर्ट आहे. तर त्यामुळे घटनेमधलं जे तत्व आहे की एका विशिष्ट धर्माचे विचार प्रमोट केले नाही पाहिजेत, ह्या घटनेच्या प्रोव्हिजनच्या विचारामध्ये सर्व यांचे कृत्य आहेत ना. त्यामुळे हे जे इरोजनचं चाललेलं आहे, घटनेचं जे इरोजन होत आहे, सेक्युलरिझमचं जे प्रिन्सिपल आहे ते कसं डावळलं जात आहे, अंडरमाइन केलं जात आहे, याच्यावरून हे लक्षात येते. पण हेही तेवढं लक्षात ठेवलं पाहिजे की याच्यातून ब्रॅह्मनिझमचा प्रचार केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. जो धार्मिक विचार आहे तो त्यांनी करावा, परंतु सामाजिक विचार सुद्धा हे केलं जात आहे. कोणी असं म्हटलं का आता रामाचं नाव घेत आहेत, रामाचं नाव रामायणाचं घेत आहे, रामायणामध्ये धार्मिक विचार असतील किंवा राम म्हणजे सॅक्रिफाईस मानणारा, जे वडिलांनी जे म्हटलं ते एक कमिटमेंट आहे, ते मूल्य तुम्ही मांडा. परंतु त्या रामायणामध्ये जाती व्यवस्था सुद्धा आहे ना. अगदी शंभुकाचा वध सुद्धा आहे ना. तर हे हा प्रश्न प्रचंड हा प्रश्न तुम्ही विचारणार म्हणून मी माझी कोटेशन आणली की लोकांनी काही म्हणू नये. अच्छा, म्हणजे जाती व्यवस्था ही निवड वेदामध्येच नाही, ऋग्वेदामध्येच नाही, तर ही सर्व वेदामध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ती धर्मशास्त्रामध्ये आहे, विशेषतः धर्मशास्त्रामध्ये दिसते, अपसंब धर्मशास्त्रामध्ये दिसते. त्याच्यानंतर तुम्हाला सामवेदा, यजुर्वेदा त्याच्यामध्ये दिसते. मुळात ती पहिल्यांदा आलेली आहे ऋग्वेदामध्ये, पुरुषोत्तमध्ये, पण सर्व वेदामध्ये आहे, सर्व धर्मशास्त्रामध्ये आहे. ती रामायणामध्ये आहे, ती महाभारतामध्ये आहे, ती गीतेमध्ये आहे. आता तुम्हाला रामायणाचं वाक्य वाचून दाखवतो मी. रामायणा साइड्स द थिअरी ऑफ क्रिएशन ऑफ 4 वर्णा ऑफ पुरुषोत्ता. रामायणामध्ये जो पुरुषोत्तामध्ये आहे त्याचा उतारा तेथे दिला आहे. ते असं म्हणतात, ब्राह्मिन्स वेअर बॉर्न फ्रॉम माउथ, क्षत्रिय फ्रॉम चेस्ट, वैश्य फ्रॉम थाईज अँड शूद्रा फ्रॉम द फीट, सो से द वेदास.
आणि त्याची कृतीही झालेली आहे शंभू हे कला रामायणामध्ये आलेलं आहे. आता मला एक सांगा की किमान मी असं म्हणेन, मी अनेक वेळा हे आवाहन करत आहे मग किंवा तुम्ही तुमचा धार्मिक विचार करा, तुम्हाला स्वातंत्र्य, पण उघडपणे बोला ना की रामायणामधलं जाती व्यवस्था आम्ही मान्य करत नाही. RSS ने बोलावं, बोललं का कधी? नाही बोलत. गीतेला तुम्ही मानता, माना, गीतेला तुमचा धर्म आहे तो, पण गीतेमधली वर्णव्यवस्था याला तुम्ही नकार द्या ना. अगदी बरोबर. हे स्टेटमेंट आलं पाहिजे सर्व हिंदू ऑर्गनायझेशन तर्फे, आणि आलं पाहिजे की आम्ही रामायणाला मानतो, आम्ही गीतेला मानतो, आम्ही वेदाला मानतो, पण त्याच्यामधली जी सामाजिक व्यवस्था, जी जाती व्यवस्था, त्याला आम्ही नाकारतो. अगदी हे तुम्ही सांगितलं. टीका करायला पाहिजे, ते करत नाही. आता जर दलितांना तुम्ही म्हणाल की बाबा ते त्याला रिस्पेक्ट करा तुम्ही, ते कसे करतील हो? अगदी जे दलित जाती व्यवस्थेचे भक्षक आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात, ते कसे करतील? म्हणजे हे इतकं अज्ञान आहे. आता ते अज्ञान तर इतक्या टोकाला गेलेलं आहे की ज्या शूद्रांचं अधोगती ब्रॅह्मनिझम मध्ये झाली, ते शूद्र आहेत ना. शूद्र म्हणजे ओबीसी, तेच प्रमोट करत आहे ना ब्रॅह्मनिझमला. मोदी सुद्धा काही गरज नाही इतरांना काही करण्याची गरज नाही. मध्य प्रदेशाचे चीफ मिनिस्टर घ्या ना, कोण आहेत? ते ओबीसीच आहेत. आपले लॉ मिनिस्टर घ्या ना, कोण आहेत? दलित आहेत की नाही? तर म्हणजे ब्रॅह्मनिकल स्कॉलरशिप, विद्वत्ता इतकी महान आहे की ती एक प्रकारे ज्या आयडिओलॉजीमुळे, ज्या विचारसरणीमुळे दलित आणि ओबीसी आणि स्त्रिया यांची अधोगती झाली, त्याच विचाराला प्रमोट करण्याकरता पुढे येत आहेत. त्यांच्याच हस्ते होत आहे. आता तेथे वाल्मिकी नॅशनल एअरपोर्ट पुजारी एकही नाही, तेथेही नाही, तेथेही वाल्मिकीचं होणार आहे, पण वाल्मिकी हा दलित मानला जातो. त्याच्या नावावर जाती व्यवस्था रामायणामध्ये. श्रीकृष्ण ओबीसी, त्यांच्या नावावर गीतेमध्ये वर्णव्यवस्था. म्हणजे ही इतकी अचिव्हमेंट आहे ब्रॅह्मनिकल स्कॉलरशिपची, विद्वत्तेची, की ज्या विचारामुळे ज्या लोकांची हानी झालेली आहे त्यांनाच तो विचार पुढे नेण्याकरता प्रवृत्त करत आहे. याच्यापेक्षा अजून काही होऊ शकत नाही. आता अमेरिकेमध्ये ब्लॅक जो आहे तो रेसिझम प्रमोट करेल का? ज्याचा तो भक्षक आहे. पण इथे आहे ना, इथे आहे जे ज्याच्यामुळे प्रभावित झाले, ज्यांचं आयुष्य बर्बाद झाले, अनेक पिढ्या त्यांच्या बर्बाद झाल्या, ते लोक प्रमोट करतायत. तर मी असं म्हणेल की पहिल्यांदा या सर्व हिंदू ऑर्गनायझेशनने एक स्टेटमेंट केलं पाहिजे की रामायणामध्ये धार्मिक आणि इतर विचार आम्ही मान्य करतो, पण जातीला सपोर्ट करणे विचार मान्य करत नाही, ते आम्ही नाकारतो. हे फार महत्वाचं आहे. तर हे इतकी असहिष्णुता आणि इतकी इन्सेन्सिटिव्हिटी आहे. तर हा जो सर्व प्रयोग आहे हा ब्रॅह्मनिझमला पुढे नेणार आहे. आणि याचं शेवटचं अमन मी एवढं म्हणेल की तुम्ही हा प्रश्न विचारता, हे कशा करता एवढं थोडा गोंधळ चाललेला, हे कशा करता एवढं चाललं? त्याचं कारण असं आहे, स्पिरिच्युअल नाही, त्याच्या मागे आर्थिक मोटिव्ह आहे, त्याच्या मागे पॉलिटिकल पॉवर आहे, आणि त्याच्या मागे हाय सोशल स्टेटस आहे. स्पिरिच्युअल एलिव्हेशन उद्दिष्ट नाही, त्याच्या मागे आर्थिक स्वार्थ आहे, राजकीय स्वार्थ आहे आणि सामाजिक स्वार्थ आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळेच तुम्हाला दिसते ना की सारा आर्थिकदृष्ट्या कॅप्चर केलं जात आहे. ज्या विचारसरणीच्या विरोधामध्ये जे लोक आहेत त्यांना नोकऱ्या मिळणं कठीण झालेलं आहे, आणि इतर अनेक संकट आहेत, अनेक महागाई आहेत, लोक त्रस्त आहेत. आणि हे असं असताना फक्त एक नरेटिव्ह स्थापन करून लोकांना परत गुलामीच्या मार्गाने किंवा परत मूर्खतेच्या मार्गाने देण्याचा प्रयत्न एकंदरीत सुरू आहे. तर सर, आपण मुक्तिविमर्शच्या माध्यमातून ही जी काही एक आपली नरेटिव्ह जी आहे ती स्थापित करण्याचा प्रयत्न केला, लोकांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. आणि महत्वाचा विषय हा आहे की कशा पद्धतीने सनातनच्या नावाखाली किंवा हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणिझमला प्रमोट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परत तीच व्यवस्था जी आधी होती, काउंटर रिव्हॉल्युशन आणि रिव्हॉल्युशनच्या संदर्भातला जो एक महत्वाचा जे स्पष्टीकरण आहे ते आपण दिलं. आणि सध्या प्रतिक्रांती कशी हवी होत आहे सुद्धा आपण सांगितलं. लोकांना समजण्याची आवश्यकता, आणि विशेषतः शूद्रांच्या हातनं हे होत आहे. म्हणजे जे ह्या व्यवस्थेचे शिकार होते, बळी होते, ज्यांना या व्यवस्थेने नाकारलं, संपत्ती नाकारली, शिक्षण नाकारलं, अनेक अधिकार नाकारले, तेच लोक परत आता या गोष्टी करतायत. आणि सरांनी जे महत्वाचं सांगितलं की रामायणामध्ये जाती व्यवस्था जी आहे, ज्या जाती व्यवस्थेमुळे या देशाचा शूद्र अतिशूद्र गुलाम राहिला असंख्य वर्ष, हजारो वर्ष, तो परत आज त्याच मार्गाने जातोय. ही एक फार चिंतनाची, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जे लोक ठेकेदार आहेत सगळ्यांचे, त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की जाती व्यवस्था तुम्ही मांडता का. सर, आपण अतिशय मार्मिक असं प्रबोधन केलं, आणि आपण अतिशय
व्यवस्थितपणे कशा पद्धतीने रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशन होतंय याची मांडणी केली आणि आपल्या जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला की ब्राह्मणिझमचं प्रमोशन हे होत आहे, नावं वेगवेगळे धारण केले जात आहेत. तर मला वाटतं या माध्यमातून लोक समजतील की नेमका डाव काय आहे, नेमका अजेंडा काय आहे, त्यांचा नरेटिव्ह काय आहे आणि यामागे भूमिका काय आहेत, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक कशा पद्धतीने तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. बेरोजगारीची चर्चा होत नाही, महागाईची चर्चा होत नाही, अनेक जे मुद्दे आहेत त्याची चर्चा न होता फक्त धर्माची चर्चा होत आहे. आणि एका स्टेटला संविधान असं म्हणते की राज्याने कोणताही धर्म थोपू नये किंवा प्रचार करू नये, त्याचा धर्म हा समानता सर्वांसाठी सारखा असला पाहिजे. पण असं होत नाहीये, देशाची घटना सुद्धा धोक्यात आहे. तर आपण आलात आणि आम्हाला अतिशय मार्गदर्शन केलं. एक अंतिमतः फक्त टिप्पणी हेच घेईल की लोकांना आपण काय सांगाल शेवटचा संदेश? लोकांना एवढंच म्हणेल की आम्ही असे प्रयत्न करू या मुक्ती विमर्शाच्या माध्यमातून की जे कठीण प्रश्न आहे याची उकल करूया. तेही लोकांनी काय केलं पाहिजे की वरवर न बघता त्याच्या मागचं जे उद्दिष्ट आहे ते समजून घेतलं पाहिजे. एक मुद्दा म्हणून मी सांगेल की काउंटर रिव्होल्युशन आणि रिव्होल्युशनचा जो भाग आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी इतर लोकांनी असं म्हटलेलं आहे की समाविष्ट करून घेणं आणि अकॉमोडेट करून घेणं आणि ती नीती वापरलेली. जसं मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की अहिंसेचा कॉन्सेप्ट वापरला, संन्यासाचा कॉन्सेप्ट घेतला, योगाचा कॉन्सेप्ट घेतला बुद्धिझम कडनं आणि तो आपलाच आहे असं ते सांगितलं आपलंच आहे. परंतु सर्वात महत्वाची चतुराई ही आहे की वेळोवेळी ज्या ज्या संस्था असतात त्यांना अशा पद्धतीनं बदलायचं, लोकांना कळू द्यायचं नाही, अशा पद्धतीनं बदलायचं की ब्राह्मणिझमचा विकास होईल. याचं एक उदाहरण देतो मी की प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ सिस्टीमची मागणी होत. पार्लमेंटरी फॉर्म आहे आपल्याकडे. प्रेसिडेन्शियल म्हणजे काय की प्रेसिडेंट हेड असतो आणि तो लोकांकडून निवडून दिला जातो. ती काय होत आहे की 70% जर हिंदूज असतील आणि लोकांकडून जर प्रेसिडेंट निवडून जात असेल तर हिंदुआयझेशन जर आपण ॲग्रेसिव्हली वाढवलं तर प्रेसिडेंट आपला नाही. आणि त्याला जोड म्हणजे काय, एक इलेक्शन, वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन इलेक्शन, हे सर्व एकत्र आणण्याचं. आता ह्याचे पैलू जे आहेत ते समजले पाहिजे की याच्या मागचं उद्दिष्ट काय. पार्लमेंटरी सिस्टीम बदलून प्रेसिडेन्शियल सिस्टीम का हे केलं जाते. आता हे मोठं क्लिष्ट आहे, इतक्या इंटेलिजंट पद्धतीनं मांडल्या जाते की जसं मी म्हटलं की जे त्या विचारसरणीचे भक्षक आहेत ते सुद्धा त्याला प्रमोट करण्याकरता पुढे होतात, त्यांना काही हे होत नाही. हे सर्व समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेतल्यानंतरच मग लोकांनी आपले विचार फॉर्म करावे, राजकीय विचार फॉर्म करावे, सामाजिक विचार फॉर्म करावे आणि आपल्या कृती त्या हिशोबानं ठरवायचं. अगदी त्यांची नीती असते अपनाव और दफनाव. तर हे समजून घेण्याची फार आवश्यकता आहे आणि हे समजून त्यांच्या एक एक रणनीती जी आहे त्याची उकल सरांनी केलेली आहे. आणि मला वाटतं की हे जे प्रबोधन आहे हे आपण स्वतः तर समजून घ्यावं, इतरांना पण समजून सांगावं आणि हा जो विचार, हा जो थॉट आहे, हा जो समानतेचा थॉट आहे, हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा. सर आमच्यापर्यंत आले आणि मुक्ती विमर्शच्या जो अंक आहे त्याचा एक नंबर आम्ही डिस्प्ले करतोय, तो त्या नंबरवर आपल्याला हे अंक सुद्धा मिळतील. तर आपण आमच्यामध्ये आलेत आणि इतकं मार्मिक असं मार्गदर्शन लोकांना केलं त्याबद्दल आपले फार फार आभार. धन्यवाद. आवाजचा मी आभारी. आवाज नेहमीच अशा विचारांना एक ओपनिंग देतं, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्स.